महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूर तहसील येथे अवैध सावकारी विरोधात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न। जिंतूर तालुक्यातील नांदगाव दुधना येथील शेतकरी त्र्यंबक साहेबराव देशमुख यांनी सन 2011 ला सावकार पद्धतीने मयत सावकार रामराव साहेबराव खापरे राहणार रिडज यांच्याकडून नांदगाव शिवारातील गट क्रमांक 55 मधील 2 एकर जमीन देऊन 2 लाख रुपये घेतले होते व ते पैसे व्याजासह मयत सावकार रामराव साहेबराव खापरे यांच्याकडे 4,50,000 रुपये परत केले असता खापरे हे जमीन परत देत नसल्यामुळे शेतकरी त्र्यंबक देशमुख यांनी प्रशासनास वारंवार अर्ज करून कायदेशीररित्या पूर्ण कागदपत्र सादर केले आहे। त्यावर जिल्हा उपनिबंधक यांनी सुनावणी घेऊन दिलेला निकाल शेतकरी त्र्यंबक देशमुख यांना मान्य नसून सविस्तर चौकशी करून फेर सुनावणी घेऊन निकाल देण्याची मागणी केली असता निर्णय लागत नसल्याने शेतकरी त्र्यंबक देशमुख यांनी आज गुरुवार रोजी तहसील प्रांगणात आत्मदहनाचा प्रयत्न केला असता पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून हातातील पेट्रोलची बॉटल घेतली व नायब तहसीलदार मुंडे यांच्यासोबत चर्चा करून पूर्ण निर्णय लागेपर्यंत फेरफार थांबवण्यात आल्याचे लेखी पत्र त्र्यंबक देशमुख यांना दिले। यावेळी जिंतूर पोलीस स्टेशनचे पीएसआय जगदीश म्हेत्रे, एएसआय राठोड, हेड कॉन्स्टेबल वाटोडे, लांडगे, शिराळकर, पोलीस कॉन्स्टेबल चौधरी व बोरी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल शिंदे, कोकाटे, रफिक शेख, जिल्हा विशेष शाखेचे जिया खान पठाण हे उपस्थित होते। आज जे आत्मदहनाचा जे आजच्या तारखेमध्ये कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये माननीय तहसीलदार अनुपस्थित असल्यामुळे नायब तहसीलदारांची आमची तारीख घेतली। त्यामध्ये नायब तहसीलदारांना आम्हाला काही समाधानकारक उत्तर नाही भेटलं आम्हाला। त्याच्यामुळे यासाठी आम्ही माननीय कलेक्टर साहेब, पालकमंत्री, माननीय सीएम, पीएम यांच्याकडे परत तक्रारीसाठी वर जाणार आहे। इथे काही आम्हाला समाधानकारक उत्तर भेटलेलं नाही। ते तात्पुरतं झालं साहेब, ते त्यांचं म्हणणं एकच आहे, ते याच्यासाठी दिले की त्याचं जे रजिस्ट्री झालेली आहे रजिस्ट्रीमध्ये फक्त फेरफार रोखम या हिशोबाने त्यांनी सांगितलेले। हा, फक्त फेरफार थांबवणे आणि माननीय जेव्हा तहसीलदार साहेब येतील परत त्यांनी सुनावणं ठेवलेले। म्हणजे अशा गोष्टी झाल्या तर फिरवही दिलाय ज्या की नायब तहसीलदार नाही अजिबात समाधान करत नाही, काही नाही। हे उगी त्यांनी वेळ काढू ढकलूपणा केलेला आहे, बाकी काहीच नाही। आत्मदहनाचा तर पुन्हा विषय असा राहील की परत जर वेळ आली तर परत हा विचार करावा लागेल। हा नाही तर कमीत कमी तुम्हाला सांगतो आमरण उपोषण तरी करावं लागेल कलेक्टर ऑफिस समोर। ह्या जर 8 दिवसामध्ये आम्हाला योग्य नाही भेटला तर परत आपल्याला ते करावंच लागणार।